नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कोर्टामध्ये हर्षवर्धन कशा पद्धतीने युक्तिवाद करत आहे. नक्की काय करतोय हर्षवर्धन, कशा पद्धतीने सत्य समोर येतंय, या सगळ्या गोष्टी आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहे. आणि ऊर्जाने असला भारी डाव खेळलाय प्रेक्षकांनो. खरंच आपल्याला ना ऊर्जाचं कौतुक केलं पाहिजे. ऊर्जाने एवढ्या हुशारीने हर्षवर्धनचाच गेम करायचं ठरवलेलं आहे. कारण ऊर्जाला माहिती होतं, जेव्हा हर्षवर्धन म्हणाला की मी तुला यातून बाहेर काढू शकतो, तेव्हा त्या क्षणी ऊर्जाला खात्री पटली की हर्षवर्धन जहागीरदार असं का म्हणतायत की तेच मला या सगळ्यातून बाहेर काढू शकतील. तर यामागे नक्की काय कारण आहे, असा प्रश्न ऊर्जाला पडलेला होता. आणि आता त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हर्षवर्धन जहागीरदार स्वतः ज्याने गोळी चालवलेली आहे त्या व्यक्तीला ऊर्जाच्या समोर आणणार. आणि म्हणूनच ऊर्जाने हा गनिमी कावा केलेला आहे. आणि या सगळ्यामध्ये तिने आता हर्षवर्धनला अडकवणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कोर्टामध्ये बॅलिस्टिक रिपोर्ट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत माझ्या अशिलाला तुम्ही जामिनावर सोडवू शकता, म्हणजेच तुम्ही त्याला जेलमध्ये ठेवू शकत नाहीये. हा मुद्दा कोर्टात मांडत हर्षवर्धनने ऊर्जाला जामीन मिळवून दिलेला आहे आणि ऊर्जाची जामिनावर सुटका केलेली आहे. ऊर्जा सुद्धा भयानक धूर्त आहे. हर्षवर्धन जहागीरदारला विश्वासही बसणार नाहीये असा डाव ऊर्जाने खेळायचं ठरवलेला आहे. कारण हर्षवर्धन जहागीरदारने जर ही केस घेतली नाही तर तो आपल्याला या जेलमध्ये कायमचा चढवू शकतो याची खात्री ऊर्जाला होती. आणि म्हणूनच ऊर्जाने हे सगळं ठरवलंय. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इकडे हर्षवर्धन जहागीरदारला ऊर्जा सांगत असते की हर्षवर्धन सर, मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत. आता त्या क्षणी हर्षवर्धनला सुद्धा विश्वास बसत नसतो. तो म्हणतो, खरंच तू माझ्या अटी मान्य केलेल्या आहेत ऊर्जा जहागीरदार? तेव्हा ऊर्जा सांगते की हो, मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत. पहिली अट म्हणजे मी वकिली सोडायची, कोर्टाच्या आजूबाजूलाही फिरायचं नाहीये. दुसरी अट म्हणजेच मी शौर्यला डिवोर्स द्यायचा. आणि त्याचबरोबर तिसरी अट म्हणजेच याबद्दल मी कोणाच्या समोर वाच्यता करायची नाही. तर हर्षवर्धन खुश होतो. तो म्हणतो, चालेल, मग काळजीच करू नको. उद्याच तू या कोर्टातून या जेलमधून बाहेर असणार आहे. उद्याचीच आपण हिअरिंग घेणार आहोत आणि तुला मी जामिनावर सोडवणार आहे. आता हर्षवर्धन पुढे निघून गेलेला असतो. ऊर्जा मात्र पाठीमाग असते आणि ऊर्जाच्या डोक्यात विचार सुरू होतात. ऊर्जा म्हणू लागते की नाही, हे सगळं जे काय आहे ना जहागीरदार, आता तुम्हीच बघा तुमच्याच अंगाशी कसं येणार आहे. तुम्ही स्वतः त्या गुन्हेगाराला घेऊन माझ्या पायाशी येणार आहात असं ऊर्जा ठरवत असते. म्हणजेच गोळी मारणारी दुसरी व्यक्ती कोण आहे त्याचं नाव हर्षवर्धन जहागीरदार तुम्ही स्वतःहून मला सांगणार आहात असं ऊर्जा म्हणत असते. त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं की शौर्य आलेला असतो. शौर्य हर्षवर्धनला म्हणतो की डॅड तुम्ही निघालात. तेव्हा हर्षवर्धन शौर्यला सांगू लागतो की काळजी करू नकोस, उद्याच तुझ्या बायकोला मी बाहेर काढणार आहे. अजिबात काळजी करायची गरज नाही, सगळं व्यवस्थित होणार आहे असं सांगितलं जातं. आणि त्याच वेळी हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता सगळेजण तिथं असतात आणि ऊर्जा आता कोर्टा जेलमध्ये असते. शौर्यला हर्षवर्धन म्हणतो की उद्याच बघ तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे. तू जसं ठरवलेलं होतं तशाच गोष्टी उद्या घडणार आहेत असं हर्षवर्धन शौर्यला सांगत असतो. तेव्हा शौर्य म्हणतो, खरंच डॅड तसं होऊ शकतं? तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की तुझ्या डॅडच्या डिक्शनरीमध्ये अशक्य हा शब्द नाही, त्यामुळं काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे असं सांगितलं जातं. आता मात्र शौर्यला खात्री पटलेली असते की त्याचे डॅड हे लवकरच या सगळ्यातून ऊर्जाला बाहेर काढणार आहेत याची खात्री त्याला पटलेली असते. तेव्हा मात्र शौर्यला ते म्हणतात की जा, तू तिच्यासाठी जेवण आणलंय ना, तिला ते दे जा. शौर्यला भारी वाटत असतं की ऊर्जा तयार झाली, म्हणजे फायनली ऊर्जाला पटलंय की डॅड तिला या सगळ्यातून बाहेर काढू शकतात. तर इकडे आता पाटोळेंनी येऊन सांगितलेलं असतं की हर्षवर्धन जहागीरदार हे ऊर्जाच्या बाजूने केस लढणार आहेत. आता मात्र प्रश्न उभा राहिलेला असतो, म्हणजेच दिग्विजय शिर्के यांना कळायचं बंद झालंय की हे सगळं असं कसं होऊ शकतं आणि असं कसं, हा माणूस कसं काय. तेव्हा तिथं
अर्पिता येते आणि अर्पिता म्हणू लागते की डॅड, याच्यामध्ये काही वेगळा तर गोंधळ नाहीये ना? म्हणजे माझ्या लक्षात येत नाहीये की यामध्ये काय कोणाचा कोणाचा हे तरी नाहीये ना? तेव्हा मात्र पाटोळे तिथे येतात आणि पुन्हा सांगू लागतात की साहेब, काही लोक बाहेर आलेले आहेत, मीडियावाले, आणि त्यांना तुमच्याशी बोलायचंय. तेव्हा दिग्विजय शिर्के म्हणतात की बोलवा त्यांना आतमध्ये. आता ह्या हर्षवर्धन जहागीरदारला दाखवून देतो की मी काय चीज आहे, याचाच त्याच्यामध्ये हात आहे असं मी मीडियाला सांगणार आहे आणि बातमी पसरवणार आहे, असं दिग्विजय शिर्केने ठरवलेलं असतं. आता दिग्विजय शिर्के खरं तर विचार करत असतो की त्याचा काय डाव आहे. म्हणजे अर्पिता म्हणत असते त्या पद्धतीने खरंच दिग्विजय शिर्के आणि ऊर्जा शिंदे यांच्या गोष्टीचा, यांच्या भांडणाचा गैरफायदा घेत कोणीतरी तिसऱ्यानेच बाजी मारलेली नसेल ना, कोणीतरी दुसऱ्यानेच याच्यामध्ये डाव साधला नसेल ना, असा विचार डोक्यात आलेला असतो. आता मात्र प्रश्न उभा राहिलाय की पुढे काय करायचं, कसं हे सगळं मॅनेज, हा प्रश्न उपस्थित झालेला असतो. तेव्हा मात्र इकडे दिग्विजय शिर्के आता बोलत असतात आणि दिग्विजय शिर्के म्हणू लागतात की या सगळ्यामध्ये कोणाचा हात आहे हे तर आपल्याला शोधावं लागणारच आहे, पण त्याचबरोबर काही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत आणि त्या महत्त्वाच्या गोष्टी ह्या म्हणजे तुमच्या लक्षात येते का, हे सगळं करण्यामागे कोण असू शकतं याचा विचार तुम्ही केलायत का, असं आता बोललं जातं. आणि मग हर्षवर्धन जहागीरदारने ही केस घेतली, याचा अर्थ या सगळ्यामध्ये त्याचा तर हात नाहीये ना, याचा तुम्ही विचार करा, असं त्याने मीडियाच्या समोर सांगितलेलं असतं. इकडे दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये जाण्यासाठी सगळी तयारी झालेली असते आणि हर्षवर्धन तयार झालेला असतो, शौर्य सुद्धा असतो. त्याचबरोबर तीर्था तिथे येते आणि तीर्था म्हणू लागते की तुला काय वाटतंय दादा, हे सगळं व्यवस्थित होईल ना, या सगळ्या गोष्टींमध्ये काही प्रॉब्लेम तर येणार नाहीये ना, असं बोललं जात असतं. तेव्हा मात्र तिथे हर्षवर्धन येतो आणि हर्षवर्धन सांगू लागतो की तीर्था, तुझ्या डॅडने आजपर्यंत एकही केस हरलेले आहेत का? मग काळजी करायची अजिबात गरज नाही, सगळं व्यवस्थितच होणार आहे, अजिबात काळजी करायची नाही, कोणी कसलीच काळजी करायची नाही, ऊर्जाला मी सुखरूप बाहेर आणणार आहे, असं ते बोलत असतात. आणि तेव्हा मात्र आईसाहेब म्हणजेच आजीसाहेब आणि आदित्य सुद्धा तयार झालेले असतात. मग आजीसाहेब म्हणतात की मीही कोर्टात येणार आहे. आता हर्षवर्धन म्हणतो की आईसाहेबांइतकं मला कोणीच ओळखत नाहीये, जर का आईसाहेब कोर्टात आल्या आणि त्यांना माझ्या युक्तिवादानुसार कळलं आणि त्यांना जर माझ्यावर संशय आला, हे सगळं करणारा मीच आहे, तर अवघड होईल, काहीही झालं तरी आईसाहेब यायला नकोत. मग सगळेजण म्हणत असतात की विजया कुठं आहे. तेवढ्यात विजया खाली येते आणि विजया बोलायला सुरुवात करते. विजया म्हणत असते की तुम्हाला कळतंय का, तुम्ही काय करताय, हे सगळं तुमच्या लक्षात येतंय का, तुम्ही सगळं विसरलात का, त्या मुलीने आपल्या घराची एवढी बदनामी केली आहे, एवढा सगळा गोंधळ घातलेला आहे आणि तुम्ही तिची केस लढण्यासाठी चाललाय, कळतंय का तुम्हाला, असं म्हणत आता विजयाने वेगळाच कांगावा सुरू केलेला असतो. कारण विजया कशी हे आपल्याला चांगलंच माहितीये. विजया मात्र आता सगळ्यांच्या समोर तिथे म्हणत असते की हर्षवर्धन जहागीरदार, मी तुम्हाला जाऊ देणार नाही, काही झालं तरी तुम्ही कोर्टात जायचं नाही, तुम्ही ही केस लढायची नाही, असं विजयाने सांगायला सुरुवात केलेली असते. तेव्हा मात्र विजया हे सगळं बोलत आहे. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की विजया, एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझी बायको आहेस आणि इतकी वर्ष झालं तू मला ओळखतेस, त्यावरून एक गोष्ट तुझ्या चांगलीच लक्षात आलेली आहे, ती म्हणजे हर्षवर्धन जहागीरदारने एकदा घेतलेला निर्णय हर्षवर्धन जहागीरदार कधीच बदलत नाही, ही गोष्ट तुला माहिती आहे आणि त्या बाबतीत तो कोणाचंच ऐकत नाहीये आणि तरीही तू मला सांगण्याचा प्रयत्न करतेस, असं म्हणून हर्षवर्धनने विजयाचीच बोलती बंद केलेली आहे आणि तिलाच दाखवून दिलंय की तू गप्प राहा. तेव्हा विजया म्हणते ठीक आहे, आता मी गप्पच राहते, मीही तुम्हाला दाखवून देते की मी काय करू शकते, असं म्हणत आता इकडे विजया आता निघून चाललेली असते. तिने पूर्णपणे विरोध दाखवलेला असतो की काहीही झालं तरीही मी यांना जाऊ देणार नाही, असं तिने ठरवलेलं होतं. पण हर्षवर्धन मात्र कोणाचं काहीच ऐकायला तयार नसतो. तो म्हणतो की मी जाणार आणि मला जे काय करायचं आहे ते मी करणार आहे, ऊर्जा शिंदे या केसमधून बाहेर येणार. आता विजयावरती रूममध्ये जाऊन स्वतःला कोंडून घेते. आता मात्र हर्षवर्धन म्हणतो की आईसाहेब आणि आदित्य, तुम्ही बघा, विजया जे काय वागते ते चुकीचं आहे. आणि मग इकडे शौर्य तिथंच थांबलेला असतो, त्याला टेन्शन आलेलं असतं. तेव्हा हर्षवर्धन शौर्याला म्हणतो की चल,
तुझ्या बायकोला तुला सोडवायचंय ना तर चल, कारण विजया कशी आहे हे मला चांगलंच माहितीये. ती स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करून घेणार नाही. कारण हे सगळं जे काय आहे ना ते हर्षवर्धन जहागीरदारच्या बाबतीत ते सगळं माहिती आहे. त्यामुळं तू त्याच्यामध्ये पडू नकोस. ती स्वतःचं काही वाईट करून घेणार नाहीये, स्वतःला थोडा वेळ कोंडून ठेवेल आणि नंतर ती बाहेर येईल. त्यामुळं आपल्याला जावं लागणार आहे, चल कोर्टात, असं म्हणत हर्षवर्धनने शौर्यला घेतलंय. हे सगळेजण आता तिच्या रूमच्या बाहेर आहे, दरवाजा वाजवत आहे. तीर्था, आदित्य, त्याचबरोबर दिव्या सगळेजण तिथं आहेत. तर हिचा बोंबालणं सुरूच झालेलं असतं की नाही, मला काही मान्य नाहीये, काही झालं तरीही मी शांत राहणार नाही, मी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर आणणार आहे, असं म्हणत तिने ओरडत असते. आणि त्याचबरोबर ती सांगत असते की मी आज देवाकडे प्रार्थना करणार आहे, काही झालं तरी हर्षवर्धन जहागीरदार ही केस हरले पाहिजेत. आजपर्यंत मी कधीच ही गोष्ट केलेली नाहीये. प्रत्येक वेळेस यांच्या सगळ्या केसच्या बाबतीत मी एकच देवाकडे प्रार्थना केलेली आहे की यांची केस जिंकली पाहिजे, हे जिंकले पाहिजेत. पण आज मात्र मी देवाकडे अशा पद्धतीने प्रार्थना करणार आहे, असं स्वतःच्या तोंडानेच विजया सांगत असते. तेव्हा मात्र आजीसाहेब सगळेजण तिथं असतात. आदित्य म्हणतो की आजीसाहेब, आता जर घरात अशी कंडिशन असेल तर आपण कोर्टात जाऊ शकणार नाही, असं म्हणत आता ते दोघंही तिथं थांबलेले असतात. आता हर्षवर्धन जहागीरदार कोर्टात येतात. ऑलरेडी त्यांचा असिस्टंट तिथे येऊन थांबलेला असतो. त्याचबरोबर पद्मा सुद्धा तिथे ती आय विटनेस आहे, त्यामुळं ती सुद्धा तिथे पोहोचलेली असते. आणि त्यासोबतच हर्षवर्धन जहागीरदारचे युक्तिवाद आता सुरू होणार असतात. तेव्हा मात्र आता हर्षवर्धन जहागीरदार तिथे आलेला पाहून विशाल कीर्तीकरला सुद्धा धक्का बसलेला असतो. आणि विशाल कीर्तीकर म्हणतो की इथे साक्षात सुनेची केस लढण्यासाठी हर्षवर्धन जहागीरदार कोर्टात हजर झालेले आहेत, असं म्हणत आता एक वेगळाच गोंधळ सुरू झालेला असतो. तेव्हा मात्र हर्षवर्धन जहागीरदार आता विशाल कीर्तीकरला म्हणतात की बघूया कोर्टात काय होतंय ते कळेलच लवकर, असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र आता हर्षवर्धन जहागीरदार ज्या पद्धतीने कोर्टात केस लढणार आहे ते पाहून सगळेजण पाहतच राहतात. त्याच वेळी दिग्विजय शिर्के सुद्धा तिथे आलेले असतात. त्यांना खूप राग आलेला असतो. त्यांना ही गोष्टच पटलेली नसते की हर्षवर्धन जहागीरदार हा केस लढण्यासाठी का तयार झालाय, या सगळ्याचा अर्थ काय आहे, असा प्रश्न पडलेला असतो. आणि नेमकं जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र हर्षवर्धन जहागीरदार त्याचबरोबर बबन सगळेजण तिथं आहेत आणि आता ऊर्जाला कोर्टामध्ये आणलं जातं. या सगळ्या गोष्टी आता सुरू झालेल्या असतात. आणि कोर्टामध्ये ऊर्जा आल्यानंतर ती सगळ्यांकडे पाहत असते. दिग्विजय शिर्केकडे पाहते, हर्षवर्धनकडे पाहते. तेव्हा तिला आठवतं ते म्हणजे पहिली अट, या कोर्टापासून वकिली सोडून द्यायची, कोर्टाच्या आजूबाजूलाही फिरकायचं नाहीये. दुसरी अट शौर्याला डिवोर्स द्यायचा. आणि तिसरी अट, यातलं काहीही कोणाला सांगायचं नाही. अशा अटी घातलेल्या असतात. आणि तिला सांगितलं जातं की या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडत आहेत त्यावरून तू बघ काय करायचं आहे. आणि ऊर्जाने त्या सगळ्या अटी मान्य करत आता तिने कोर्टात पोहोचलेली आहे. तर इकडे हर्षवर्धन ज्या पद्धतीने हे सगळं हँडल करत असतो, ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी करत असतो, त्यावरून तर क्लिअर होत असतं की नक्कीच काहीतरी असं आहे. आणि मग कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू होतात. हर्षवर्धनला पहिला प्रश्न विचारला जातो, हर्षवर्धन जहागीरदार, की आजपर्यंत म्हणजे कालच या कोर्टात याबाबत सुनावणी झालेली होती, सांगितलेलं होतं, जामीन कॅन्सल केलेला होता, 2 दिवसांची पोलीस कस्टडी सुनावलेली होती, तुम्ही पुन्हा कोर्टात ही केस आणलेली आहे. तेव्हा मात्र हर्षवर्धन सांगू लागतो की हो, कारण माझ्याकडे तसे एव्हिडन्सेस मिळालेले आहेत, तसे मुद्दे आहेत, म्हणून मी पुन्हा कोर्टात ही केस घेऊन आलेलो आहे. तर इकडे मात्र पाहायला मिळतं आता ऊर्जा तिथे उभी असते, विशाल कीर्तीकर असतात, त्याचबरोबर हर्षवर्धन, प्रत्येक जण आपापले मुद्दे मांडायला सुरुवात करत असतो. त्यावेळी मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की हर्षवर्धनला त्याचा युक्तिवाद तिथे मांडण्याची संधी मिळालेली असते. आणि मग हर्षवर्धन त्याचा युक्तिवाद करायला सुरुवात करतो. तेव्हा ऊर्जा पाहत राहते. ऊर्जाच्या समोर हर्षवर्धन जहागीरदार कोर्टाच्या समोर सांगत असतात की मला माहिती आहे की ह्या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने झालेल्या आहेत त्यावरून लक्षात आलेलं आहे, पण एक गोष्ट तुम्ही विसरताय की जोपर्यंत बॅलिस्टिक रिपोर्ट कोर्टाच्या समोर येत नाही, म्हणजेच त्या
व्यक्तीला लागलेली गोळी ही ऊर्जा शिंदे यांच्याच बॅलेटमधून गेलेली आहे का, याचे युक्तिवाद समोर येत नाहीत, याचे रिपोर्ट समोर येत नाहीत, तोपर्यंत या सगळ्या गोष्टी होऊ शकत नाहीत असं सांगितलं जातं. म्हणजे काय तर हर्षवर्धन जहागीरदार तिथे सगळ्यांच्या समोर मान्य करतात की तिथे ऊर्जा शिंदेने गोळी झाडलेलीच नाही. या बाबतीतला पुरावा अजून समोर आलेला नाही, तर तुम्ही ऊर्जा शिंदेला कोर्टामध्ये अरेस्ट करून ठेवू शकत नाहीये, त्यामुळे तुम्ही तिला जामिनावरती सोडवलं पाहिजे असं सांगितलं जातं. आणि त्याच वेळी इकडे हर्षवर्धन जहागीरदार म्हणतात की त्यामुळं लवकरात लवकर ऊर्जा शिंदे यांना जामिनावरती सोडवण्यात यावं आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांच्या समोर लवकरात लवकर ते रिपोर्ट येतील आणि त्यानंतर पुढच्या गोष्टी केल्या जाव्यात हे सगळं सांगितलं जात असतं. आणि मग कोर्टाच्या समोर आता मुद्दा उपस्थित राहतो की खरंच हर्षवर्धन जहागीरदार म्हणतायत त्या गोष्टीतही तथ्य आहे, कारण काहीही झालं तरीही बॅलिस्टिक रिपोर्ट अजून आलेले नाही आहेत. जर बॅलिस्टिक रिपोर्ट आलेले नाहीत तर या सगळ्या गोष्टी कशा होतील हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.